इनोवा क्रिस्टा मार्केट रेट पेक्षा कमी आणि सर्टिफाईड आणि सेम कलर मध्येच आहे। तुम्हाला पॉवर पिकअप खूप चांगला मिळणार आहे। त्या पण जिल्ह्यातून या कोणत्या पण शहरातून या। महिंद्राचा मिनी टँक आलेला आहे। पुण्याची गाडी आहे आणि डिझेल मध्ये आहे। एक 6.5 ते 6.5 पर्यंत आणि ही 6 लाखापर्यंत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। म्हणजे तुमचे खूप जास्त कमेंट येत होते की तुम्हाला येत ना 7 सीटर गाड्या पाहिजेत, बजेटमध्ये पाहिजेत आणि एकाच ठिकाणी खूप साऱ्या 7 सीटर गाड्या कुठे पाहता येतील। तर मित्रांनो एक मात्र ठिकाण आहे ते म्हणजे कास्ट24। माझ्या मागे तुम्ही चेक करा, 400+ गाड्यांचा जबरदस्त स्टॉक इथे आहे। SUV, हॅचबॅक, त्याचबरोबर MUV सर्व काही गाड्या तुम्हाला एकदम बजेट प्राइसमध्ये इथे मिळतात। आणि कसं आहे मंडळी, तुम्ही जर नवीन गाड्यांमध्ये इन्वेस्ट करायला गेला तर तुम्हाला माहितीच आहे की प्राइसिंग वगैरे किती वाढलेले आहेत। त्यामुळे सेकंड हँड गाडी घेणं मित्रांनो नेहमीच फायद्याचं ठरतं। तर अशा तुम्हाला बजेटमधल्या सेकंड हँड गाड्या मित्रांनो मी आज दाखवणार आहेत आणि स्पेशली आपण यांना 7 सीटर गाड्यांवरती आज फोकस करणार आहोत। तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनल प्लीज सबस्क्राइब करा। मी वाटतं तुम्हाला पुढे। तर मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत प्रवीण सर, जे की इथले RM आहेत। तर सर स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। नमस्कार। सर्वात पहिले तर माझ्या व्ह्यूअर्सला इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा। आपला ॲड्रेस आहे पुण्यामध्ये कात्रज पासून एक हार्डली 7 ते 8 किलोमीटर, उंड्री शोरूम आयनोरा पार्क जवळ, म्हणजे उंड्री चौकातून एक हार्डली 500 मीटर आहे। तर मित्रांनो ह्यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल। तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका। मला व्ह्यूअर्सना खूप जास्त कमेंट करतात 7 सीटर गाड्या त्यांना पाहिजेत। 7 सीटर गाड्या पाहायला मिळतील की नाही ह्या व्हिडिओमध्ये? येस सर, नक्की मिळतील। 7 सीटर मध्ये भरपूर ऑप्शन आहेत आपल्याकडे। तर मंडळी सर्वात पहिली गाडी आलेली आहे ट्रायबर, आणि ती पण तुम्हाला MH14 मध्ये गाडी मिळणार आहे। सर काय डिटेल आहे तिचे? येस, MH14 गाडी आहे, पुण्याचीच पिंपरी चिंचवडची गाडी आहे। 2021चं रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यानंतर सेकंड ओनर गाडी आहे आणि फक्त 17,000 किलोमीटर चाललेली आहे। ही गाडी तुम्हाला आपण देऊ शकतो एक 7 ते 7.5 लाख मध्ये। व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जातील, मान सन्मान होऊन जाईल। आणि सर आर्टिगाच्या लेवलचीच गाडी आहे। आर्टिगापेक्षा भारी गाडी आहे। आर्टिगाला तुम्ही आज बघायला गेले तर वेटिंग पिरियड वगैरे भरपूर आहे आणि बिल्ड क्वालिटी रेनॉल्डची चांगली आहे। जबरदस्त। अशा 2 गाड्या मित्रांनो इथे स्टॉकमध्ये आहेत, पाहू शकता, आणि सेम कलरमध्येच आहेत नेमक्या, आणि एकदम बजेट प्राइसमध्ये तुम्हाला मिळून जातील। एकदा या टेस्ट ड्राइव्ह घ्या, ही गाडी तुम्हाला डेफिनेटली आवडेल। पुढे 7 सीटरमध्ये तुम्हाला मित्रांनो महिंद्राचा मिनी टँक आलेला आहे, चेक करू शकता। जबरदस्त गाडी आहे आणि MH12 मध्ये तुम्हाला मिळणार आहे। काय डिटेल आहे सर हिची? ही महिंद्राची XUV 500 आहे W6। तर ह्या गाडीची कॉस्टिंग आपण 6 ते 6.25 पर्यंत आपण ही गाडी देऊ शकतो। 2013चं रजिस्ट्रेशन आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गाडी डिझेल आहे। डिझेलला याला तुम्हाला कमीत कमी 18 ते 20चं ॲव्हरेज मिळणार आणि मार्केटमध्ये डिझेल गाड्या मिळत नाही आहे सध्या, त्याच्यामुळे आपल्याकडे डिझेलचा पण भरपूर स्टॉक आहे। दमदार गाडी आहे, रोड प्रेझेन्स एकदम जबरदस्त गाडीचा असणार आहे। आणि सर मी असं ऐकलंय की कास्ट24 आहेत ना 7 डेची रिटर्न पॉलिसी वगैरे पण देतात, ती काय आहे थोडं आपल्या? येस येस येस। तर कसं आहे, आपल्याकडून तुम्ही जर का गाडी परचेस करणार असाल, आज तुम्ही गाडी घेऊन गेले तर 7 दिवसाच्या आत तुम्ही ती गाडी आम्हाला रिटर्न करू शकता। तसं तर रिटर्न कोणी जास्त करत नाही। समजा तुम्हाला गाडीमध्ये काही प्रॉब्लेम वाटला किंवा गाडीमध्ये काही इश्यू वाटला तर तुम्ही 7 दिवसाच्या आत ती गाडी आम्हाला रिटर्न करू शकता। तुम्ही जेवढी आम्हाला अमाऊंट पेड केलेली आहे ती तुम्हाला 100% तेवढीच अमाऊंट परत आम्ही करतो। क्या बात आहे, म्हणजे नो क्वेश्चन, काय विचार काहीच नाही, याच्यामध्ये हिडन काहीच नाहीये। क्या बात आहे मित्रांनो, तर ही पण एक चांगली सुविधा तुम्हाला इथे मिळते। पुढे जाऊया आता, पुढे पण खूप साऱ्या गाड्या आहेत लाईन मध्ये, तर लागलेल्याच आहेत। पुढे मित्रांनो अजून 7 सीटर मध्ये गाडी आलेली आहे, होंडाची BRV व्हाईट कलर मध्ये असणार आहे, चेक करा। येस, तर ही आहे आपली होंडा BRV 2016चं रजिस्ट्रेशन आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे। या गाडीची कॉस्टिंग आपण करत आहोत 7 ते 7.5 लाख। व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाते। पेट्रोल इंजिन 1.5 cc इंजिन, म्हणजे 1500 cc इंजिन मध्ये तुम्हाला पॉवर पिकअप खूप चांगला मिळणार याच्यामध्ये। तर हे पण मित्रांनो एक 7 सीटर मध्ये ऑप्शन इथे अवेलेबल आहे आणि तुम्हाला MH14 मध्ये मित्रांनो ही गाडी मिळणार आहे। म्हणजे अजून एक तुमची आवडती गाडी घेऊन आलेलो आहे, इनोवा क्रिस्टा डिझेल मध्ये गाडी मिळणार आहे आणि तुमच्या आवडत्या नंबर मध्ये मित्रांनो MH12 मध्ये। काय डिटेल आहे सर? येस, पुण्याची गाडी आहे इनोवा क्रिस्टा। तर ही गाडी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिझेल मध्ये अवेलेबल आहे। डिझेल मध्ये तुम्हाला ॲव्हरेज पण चांगला मिळणार आणि गाडी फर्स्ट ओनर आहे आणि गाडीची ऑफर कोट करतोय आपण 20 ते 21 लाखापर्यंत तुम्हाला ही गाडी आपण देऊ शकतो। आल्यानंतर थोडंफार सर मान सन्मान होऊन जाईल याच्यामध्ये? नक्की नक्की मान सन्मान केला जाईल। तुम्ही एकदा व्हिजिट करा शोरूमला, त्याच्यानंतर सगळं आपण पुढे प्रोसेस करून देऊ। नक्कीच, आणि फुली लोडेड गाडी आहे। गाडी जर तुम्ही आतून पाहिलीत ना, म्हणजे तुम्हाला स्क्रीन टच म्युझिक सिस्टम वगैरे, कॅप्टन सीट्स वगैरे बसवलेले आहेत आणि एकदम प्रीमियम फीचर मित्रांनो तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहेत। तर जे कोणी इनोवा क्रिस्टा शोधत असतील, स्टॉकमध्ये इथे अवेलेबल आहे, व्हाईट कलरमध्ये तुम्हाला मिळून। मंडळी तुमची आवडती 7 सीटर गाडी घेऊन आलेलो आहे आर्टिगा। नवीन गाडी घ्यायला गेला तर मित्रांनो वेटिंग आहे गाडीला। 2 गाड्या अवेलेबल आहेत स्टॉकमध्ये, एक तुम्हाला पेट्रोलमध्ये मिळते तर दुसरी डिझेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे। सर पहिली गाडीचं काय डिटेल आहे? सर ही पेट्रोल गाडी आहे, 2013चं रजिस्ट्रेशन आहे आणि गाडी सिंगल ओनर आहे आणि कमी चाललेली आहे, एक 40 ते 50,000 किलोमीटर। तर ह्या गाडीची कॉस्टिंग आपण कोट करतो आहे एक 6 लाख रुपये। क्या बात आहे, 6 लाखामध्ये तुम्हाला ही पेट्रोलमध्ये गाडी मिळून जाईल।
तसं इकडे पाहिलं तर डिझेलमध्ये पण तुम्हाला मिळणार आहे MH12 मध्ये गाडी आहे. तर ही आहे MH12 पासिंगमध्ये पुण्याची गाडी आहे आणि डिझेलमध्ये आहे. डिझेलमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे की मायलेज वगैरे चांगला मिळतो. आणि ह्या गाडीची कॉस्टिंग करत आहे आपण एक 6.5 लाखापर्यंत. नक्कीच. तर 6.5 लाखापर्यंत मित्रांनो तुम्हाला मिळून जाईल. आणि तसे डिझेल गाड्या तर मिळत नाहीत, बंद झालेल्या आहेत. स्टॉकमध्ये मित्रांनो इथे गाडी अवेलेबल आहे. आणि प्लस तुम्हाला पेट्रोलमध्ये पाहिजे असेल ती पण तुम्हाला इथे मिळून जाईल. पुढे जर पाहिलेत ना, अजून 7 सीटरमध्ये तुम्हाला इथे ट्रायबर गाड्या वगैरे पाहायला मिळणार आहेत. ब्ल्यू कलर, व्हाईट कलर, सिल्वर कलरमध्ये आहेत. सर एक साधारण काय काय प्राइसिंगला असेल? ब्ल्यू कलरची जाईल सर तुम्हाला एक 6.5 लाखापर्यंत. त्याच्यानंतर ही पण तुम्हाला एक 6.25 ते 6.5 पर्यंत आणि ही 6 लाखापर्यंत. MH04 पासिंग आणि ह्या पुण्याच्याच गाड्या आहेत. नक्की. आणि सर मला एक तुम्हाला विचारायचं होतं की तुमच्याकडे फायनान्स वगैरेची काही फॅसिलिटी आहे का? येस फायनान्स आपण करून देतो. फायनान्समध्ये आपल्याकडे 5 ते 6 प्रकारचे फायनान्स कंपनीज आहेत आणि फायनान्समध्ये आपण कमीत कमी व्याजदर आणि कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आपण गाडी देतो. आणि 1 डे फायनान्स पण करतो आपण. तुम्ही सकाळी आले, बाहेरून जरी आले, तुम्ही पुण्याच्या बाहेरून कोणत्या पण जिल्ह्यातून या, कोणत्या पण शहरातून या, तुम्ही आले तर तुम्ही संध्याकाळपर्यंत तुम्ही गाडी पण घेऊन जाऊ शकता. क्या बात आहे. आणि सर त्यासाठी काही कंडिशन वगैरे आहे, म्हणजे सिबिल स्कोर वगैरे? येस सिबिल स्कोर तुमचा 650च्या वरती पाहिजे आणि त्याच्यानंतर बस बाकी तुमचे बाउन्सेस वगैरे नाही पाहिजे त्यात. तर तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे मित्रांनो जर स्ट्रॉंग असतील तर एका दिवसामध्ये मित्रांनो तुम्हाला गाडी इथे मिळून जाईल. मित्रांनो अजून एक XUV 500 मित्रांनो स्टॉकमध्ये आलेली आहे. ब्लॅक बीस्ट म्हणू शकता तुम्ही. काय डिटेल आहे त्याची? येस सर, पुण्याची गाडी आहे. तर ब्लॅक कलरमध्ये गाडी एकदम क्लासी दिसत आहे. तर ही गाडी आहे 2016ची पासिंग आहे गाडीची. ही गाडी आपण कोट करतो एक 8 लाखपर्यंत ही गाडी आपण देऊ शकतो. नक्कीच 8 लाखापर्यंत मित्रांनो तुम्हाला ही XUV 500 मिळून जाईल. चेक करा. स्पेशली ज्यांना ब्लॅक कलर आवडत असेल ना तर त्यांनी डेफिनेटली या. तुम्हाला MH12 मध्ये ही गाडी इथे 7 सीटर डिझेल. येस डिझेलमध्ये मिळणार आहे. कार्स 24 अजून पण काही फॅसिलिटीज वगैरे प्रोव्हाइड करते का? येस सर, कार्स 24 मध्ये जसं की तुम्ही इथून गाडी परचेस करताना तुम्हाला इन हाऊस मध्ये तुम्हाला फायनान्स तर आहेच. त्याच्यानंतर आपण फास्टॅग पण इथूनच करून देतो. फास्टॅग नंतर व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस मध्ये आपण कार ट्रॅक प्रो देतो. म्हणजे कारचा ट्रॅकर जे आहे, हेल्थ वगैरे गाडीची समजते, गाडी ट्रॅक होते. त्याच्यानंतर आपल्याकडे सिरॅमिक कोटिंग आणि पेंट प्रोटेक्शन याचे पण ऑप्शन आहेत. म्हणजे जसं की डिलिव्हरीच्या टायमाला तुम्ही हे सगळं घेऊ शकता. नक्कीच. आणि अजून एक मला विचारायचं सर की कसं एखाद्याने दुसरी कुठली पेट्रोल वगैरे गाडी घेतली, हॅशबॅकमध्ये म्हणा किंवा सिडानमध्ये म्हणा, त्याला जर CNG वगैरे बसून पाहिजे असेल गाडीला तर तसं काही फॅसिलिटी तुमच्याकडे आहे का? येस सर, आहे आपल्याकडे ऑप्शन. आता आमच्याकडून तुम्ही कोणती पण पेट्रोल गाडी जर का घेत असाल तर त्याला आपण CNG करून देऊ. आणि CNG किट आपल्याकडचे एक चांगल्या क्वालिटीचे आहे. ते त्याची कॉस्टिंग जाईल तुम्हाला एक 50,000 पर्यंत येते त्याची कॉस्टिंग. नक्कीच. तर ज्यांना कोणाला CNG पण करून पाहिजे असेल तर तो पण बसून मिळून जाईल आणि एकदम बजेट प्राइसमध्ये मिळेल. मार्केट रेटपेक्षा थोडंफार मार्केट रेटपेक्षा कमी आणि सर्टिफाईड CNG किट. तर सर्वच सुविधा तुम्हाला इथे इन हाऊस मिळतात. वन स्टॉप सोल्युशन आहे मित्रांनो कार्स 24. नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका. आणि मित्रांनो आजचा जो स्टॉक आहे ना त्यामध्ये आपण सर्वच गाड्या कव्हर करत नाहीत. फक्त आपण यावेळी आहेत ना 7 सीटर गाड्यांवरती फोकस केलेला आहे. तुम्ही जरा कॅमेरामॅनला मी म्हणेन 360 जरा एकदा कॅमेरा फिरवा. पाहू शकता खूप साऱ्या गाड्या आहेत. 400+ गाड्यांचा स्टॉक आहे. तुम्हाला SUV, हॅशबॅक, MUV सर्व काही गाड्या मित्रांनो इथे मिळणार आहेत आणि एकदम बजेट प्राईसमध्ये आहेत. तर तुम्हाला नक्की एकदा इथे व्हिजिट करायचं आहे. व्हिजिट केल्यानंतर टेस्ट ड्राईव्ह घ्या. जी कुठली गाडी आवडते ती नक्की इथून तुम्ही घेऊ शकता. जाता जाता परत एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा. येस सर, पुण्यामध्ये आपलं कार्स 24 हब 2 आहेत. एक ताथवडे आणि एक उंडरी हब आहे, जे कात्रज पासून एक 7 ते 8 किलोमीटर आहे. आयनोरा पार्क बिल्डिंग आहे. तुम्ही उंडरी चौकापासून एक 500 मीटर आहे मध्ये. नक्कीच. तर मित्रांनो यांचे जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत. त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. आणि मित्रांनो मी आशा करू तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.